तर आमच्या आंदोलनाची गत अशी झाली की रोज मड त्याचं कोण रड, कोणी विचारायला बी तयार नाही. सोडलं तर पळतन, धरलं तर चावता, अशी गत आमची झालेली. पोटतिडकीनं प्रश्न मांडून गांधीजीच्या मार्गानं करायचं ठरवलं. पण मला वाटतं हे यांना मान्य दिसत नाही. यांना क्रांतिकारकाच्या मार्गाने जायचं का काय, हे मला वाटतं आज आता आम्ही ठरवू. जशी तुम्ही आमची बरबादीची दारं उघडी केली, एक ना एक दिवस तुमच्याही बरबादीची दारं येणार आहेत. आणि ह्या लोकांना मतदान केलं ही फार मोठी घोडचूक होती का असं वाटतं. आणि ह्या सगळ्या चुका येणाऱ्या काळात आम्ही दुरुस्त करू. एकाला श्रेय मिळू नये म्हणून दुसऱ्याची धडपड सुरू आहे. एकानं काही मंजूर करून आलं का त्याचे 4-4 श्रेय घेणारे आपल्याला पाहायला मिळतात. काम करून श्रेय घेणाऱ्याला एकही पुढे यायला तयार नाही. समृद्धी बाधित अर्थात बरबादीच्या जवळ नेऊन ठेवलेले शासनाने अशा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 80 दिवस पूर्ण झालेत. 80 दिवस म्हणजे हा फार मोठा टप्पा. तर आमच्या आंदोलनाची गत अशी झाली की रोज मड त्याचं कोण रड. आता बरं आम्हाला रडावतं, आमच्या डोळ्यातही आता अश्रू येणं झालेत. आणि जे कोणी इतक्या दिवस येत होते ते बळच का अश्रू आणत नव्हते, नाटकानं आणत नव्हते, ते बी 2 दिवसात कोणी फिरकाना. बरं काही करायला जाव ते शासन लगेच बंदोबस्त, हे कर ते कर, ही नोटीस काढ, त्या गुन्ह्याची हे दी. नाही करा कोणी विचारायला बी तयार नाही. म्हणजे सोडलं तर पळतन, धरलं तर चावता, अशी गत आमची झालेली आहे. इतक्या दिवस आम्ही आक्रमकपणे आंदोलन करून पाहिलं, लोकशाही मार्गाने करून पाहिलं, सगळे हातखंडे हे केले. आमचं काय पाहणं माहिती आहे का, शासन प्रशासनाला वेठीस न धरता, सर्वसामान्य जनतेला अडचणीत न टाकता, सार्वजनिक मालमत्तेचं, सरकारी मालमत्तेचं नुकसान न करता, पोटतिडकीनं प्रश्न मांडून गांधीजीच्या मार्गानं करायचं ठरवलं. पण मला वाटतं हे यांना मान्य दिसत नाही. यांना क्रांतिकारकाच्या मार्गाने जायचं का काय, हे मला वाटतं आज आता आम्ही ठरवू. उद्यापासून आंदोलनाला कशी धार द्यायची, काय करायचं हे आम्ही आज ठरवू. फक्त ह्या निमित्ताने एवढंच सांगतो, मी मागेही म्हणलो होतो, एखाद्या सर्वसामान्य माणसावर जेव्हा अन्याय होतो आणि तो एकदा बाहेर निघतो तर मग बरबादीची दारं, जशी तुम्ही आमची बरबादीची दारं उघडी केली, एक ना एक दिवस तुमच्याही बरबादीची दारं येणार आहेत. जे काही गेल्या निवडणुकीत लोकसभेच्या असेल, विधानसभेच्या असेल, जो काही टक्का वाढवण्यासाठी सगळ्यांनी मदत केली, आपण त्या मतदानाला एक काय म्हणतो, राष्ट्रीय कार्य म्हणतो, मतदानाचा हक्क म्हणतो त्याला. पण मला वाटतं मतदानाचा हक्क बजावून आम्ही आमचे हक्क घेण्यापासून वंचित झालो की काय असं वाटतं. जो काही टक्का वाढवला त्या वाढवण्यात आम्ही जो भूमिका बजावली ती काय चूक होती का असं वाटतं. आणि ह्या लोकांना मतदान केलं ही फार मोठी घोडचूक होती का असं वाटतं. आणि ह्या सगळ्या चुका येणाऱ्या काळात आम्ही दुरुस्त करू. तत्पूर्वी आणखी एकदा विनंती करायची आहे की कुठेही एक बरोबरीचा सामना असला पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी बदला घेण्याची जर प्रवृत्तीच असेल तर आपल्या लेवलच्याशी घेतला पाहिजे. एका सर्वसामान्य शेतकऱ्याशी कुठला बदला घेताय, एकाला श्रेय मिळू नये म्हणून दुसऱ्याची धडपड सुरू आहे. आपण नेहमी पाहतो आपल्या जालना जिल्ह्यात तर वेगळंच दिसतं की एकानं काही मंजूर करून आलं का त्याचे 4-4 श्रेय घेणारे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु काम करून श्रेय घेणाऱ्याला एकही पुढे यायला तयार नाही. तर आता उद्यापासून जी काही आंदोलनाची भूमिका असेल, मला वाटतं इथून पुढे कोणी श्रेय घ्यायला येऊ नये. आम्ही आमचा प्रश्न कसा मार्गी लावायचा, कारण की आता येणाऱ्या काळात फार काही प्रश्न मार्गी लागेल असं वाटत नाही. पण शेवटपर्यंत प्रयत्न सोडायचे नसतात, शेवटपर्यंत मार्ग सापडेल ह्या दृष्टीने चालायचं असतं. त्यामुळं यश हे पदरात पाडून घेऊच, तरीही कुठल्याही परिणामांना सामोरी जायची आमची तयारी आहे.